नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोष्ण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 ची तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच पेपर क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. संच ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 150 गुणांचा पेपर आहे. या अगोदरच आपण पेपर क्रमांक 1 वर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग 1 मध्ये तृतीय भाषा विषयासाठी 1 ते 25 व विभाग 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. उत्तर नोंदवण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे आणि प्रत्येक प्रश्नांकासमोर 4 पर्यायासाठी क्रमागत वर्तुळे दिलेली आहेत. जे अचूक उत्तर असेल त्या उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ पुढील उदाहरणात दाखविल्याप्रमाणे रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 6चा जर उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवायचा आहे. एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाहीत आणि पर्यायची उत्तरे नोंदवताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली व शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा आहे. तेथेच कच्चे काम करावे. सेक्शन 1 इंग्लिश या विषयाची क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1 पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 3 डिस्बे पेरेंट्स. क्वेश्चन नंबर 2 आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स हाऊ लकी आय एम. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 एक्सक्लेमेशन मार्क. क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट ऑप्शन. हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. She reached 15 minutes before the lecture. What is the correct time of her arrival? त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 2:15. क्वेश्चन नंबर 4 सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 10 million. क्वेश्चन नंबर 5 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच indicates an action in the past. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कुणाल bought a new bike yesterday. क्वेश्चन नंबर 6 सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. क्वेश्चन नंबर 7 फिल इन द ब्लँक. वी हॅव डॅश डॅश इन जपान. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ॲन. वी हॅव ॲन इन जपान. Question number 8 select the correct option to complete the given conversation. Aman dash dash I spill water on your shirt. Sujal say never mind it will dry up. Answer आहे option 3 I am so sorry. I am so sorry I spill water on your shirt. Question number 9 choose the correct option for the riddle. I am an insect but I have 8 legs. I view my web. Who am I? Answer आहे ऑप्शन नंबर 3 स्पायडर. क्वेश्चन नंबर 10 चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन. पहा बाजूला संवाद दिलेला आहे आणि त्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही काय कॉम्प्लिमेंट देणार आहेत किंवा प्रशंसा करणार आहे ते सांगायचे आहे. आपण अगोदर संवाद वाचू. ए से हॅलो युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. बी से थँक्स आणि त्याचे आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2 एक्सलेंट. क्वेश्चन नंबर 11 सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएट सेंटेन्स. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 लुक अलनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 12 अँड 13 रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स. त्या ठिकाणी जी जाहिरात दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर 12 आणि 13 पूर्ण करायचे आहे. ॲडव्हर्टाइजमेंट वाचू. फ्रेश फ्रूट ज्युसेस फॉर अ हेल्दी ब्रेकफास्ट. ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित क्वेश्चन नंबर 12 विच एक्झेक्टिव्ह इज मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट.
आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हेल्दी. क्वेश्चन नंबर 13 हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 4 2. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 14 to 16. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 14 हू इज मिस सुनैना. आन्सर आहे ऑप्शन 2 टीचर. क्वेश्चन नंबर 15 चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड. एनमी. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 4 फ्रेंड. क्वेश्चन नंबर 16 विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फॉलोअर्स. क्वेश्चन नंबर 17 रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. क्रिएचर. आन्सर आहे ऑप्शन 3 कॅप्चर. क्वेश्चन नंबर 18 आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट डॅश डॅश इट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 3 ब्रेक. क्वेश्चन नंबर 19 चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. द एरो ऑफ द मिनिट हँड शो द डॅश डॅश डायरेक्शन. आन्सर आहे ऑप्शन 1 नॉर्थ वेस्ट. क्वेश्चन नंबर 20 रेकग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल. कॅनव्हास. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आर्टिस्ट. क्वेश्चन नंबर 21 आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर. आन्सर आहे ऑप्शन 2 अपोस्ट्रफी. क्वेश्चन नंबर 22 rearrange the numbers and make a meaningful word which is related to the sound of an animal. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 1 5 2 6 4 3 1. त्या ठिकाणी नंबर दिलेले आहे. योग्य नंबरचा गट निवडून तुम्हाला प्राण्यांचा आवाज ओळखायचा आहे आणि ऑप्शन 1 हे करेक्ट आहे. त्यापासून प्राण्यांचा आवाज तयार झालेला आहे स्क्वीक. क्वेश्चन नंबर 23 आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड शिफ्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 24 फिल इन द ब्लँक. अन एलिफंट इज डॅश डॅश दॅन अ माऊस. त्याचे आन्सर आहे ऑप्शन 3 बिगर. क्वेश्चन नंबर 25 पिक आउट द करंट करन्सी ऑफ इंग्लंड. आन्सर आहे ऑप्शन 1 पाऊंड्स. या ठिकाणी इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर कंप्लीट झालेली आहे. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 26 खालील चारही घन एकाच घनाच्या विविध बाजू आहेत. त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत. तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न क्रमांक 27 ते 31 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 27 पाहुणा अतिथी पुत्र आत्मज. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 चोर साव आजी. त्याचे उत्तर येणार आहे पर्याय 4 माझी. प्रश्न क्रमांक 29 प्रश्नाकृत्या आणि त्या ठिकाणी खालीच उत्तर आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 3 ची आकृती येणार आहे. प्रश्न क्रमांक 30 234 29 513 त्या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 1 35. प्रश्न क्रमांक 31 79 64 59 आणि त्याच्या बाजूला दिलेले आहे प्रश्नचिन्ह. त्या ठिकाणी येणार आहे पर्याय 4 49. प्रश्न क्रमांक 32 तुमच्या मित्राने आकाश कंदील केला आहे हे पाहताच तुम्ही काय कराल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्राचे कौतुक करेन. प्रश्न क्रमांक 33 एका रांगेत राज डावीकडून 8व्या आणि अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभे आहेत. राज आणि अथर्व दरम्यान फक्त मुली उभ्या असून त्या मुलींमध्ये मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचे मुलींमधील स्थान 9वे असल्यास त्या रांगेतील मुला मुलींची एकूण संख्या किती. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31. प्रश्न क्रमांक 34 स्वर्णिल उगवत्या सूर्याला नमस्कार करून घरापासून सरळ 100 मीटर चालत गेला आणि उजवीकडे काटकोनात वळून सरळ 100 मीटर चालत गेला. पुन्हा एकदा डावीकडे काटकोनात वळून सरळ 100 मीटर चालत गेला आणि तेथे थांबला तर आता त्याच्या कोणत्या दिशेस घर असेल. त्याचे उत्तर आहे पर्याय 3 वायव्य. प्रश्न क्रमांक 35 जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहालचा जन्म 28 मार्च 1998 रोजी
गुरुवारी झाला असल्यास जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार होता? त्याचे उत्तर आहे पर्याय 2 बुधवार. प्रश्न क्रमांक 36. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात? संख्या, समसंख्या, मूळ संख्या. त्याचे उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 37 व 38 साठी सूचना. सोबतच्या वेन आकृतीत एका गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची माहिती दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 37. नोकरी करणारे किती लोक शेती करतात? त्याचे उत्तर आहे पर्याय 1 9. नोकरी करणारे 9 लोक शेती करतात. प्रश्न क्रमांक 38. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय 2 50. एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या 50 आहे. प्रश्न क्रमांक 39. खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय 3 24. प्रश्न क्रमांक 40. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय 1 36. प्रश्न क्रमांक 41. खालील पदांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. हळद, कांदा, बटाटा. त्याचे उत्तर आहे पर्याय 4 आले. प्रश्न क्रमांक 42 व 43 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय उत्तर आकृत्यांमधून निवडा. प्रश्न क्रमांक 42 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृतींमधील योग्य पर्याय आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 43 प्रश्नाकृती आणि प्रश्न क्रमांक 43 चे उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 44 व 45 साठी सूचना. खालील संख्यांचा त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 44 1064, 1328, 1972. त्याचे उत्तर आहे पर्याय 4 1784. प्रश्न क्रमांक 45. त्याचे उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 46. एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द SKYF आणि कॅमल हा शब्द WYMUN असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत किंग हा शब्द कसा लिहाल? त्याचे उत्तर आहे पर्याय 1 OQLS. प्रश्न क्रमांक 47. एका सांकेतिक भाषेत 2 × 3 = 31 आणि 3 × 4 = 73 असे लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत 4 × 5 = किती? त्याचे उत्तर आहे पर्याय 4 141. प्रश्न क्रमांक 48 व 49 साठी सूचना. सोबतच्या तक्त्याचे निरीक्षण करून त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. या ठिकाणी तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. प्रश्न क्रमांक 48. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून करवत हा शब्द कसा लिहाल? त्याचे उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 49. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी रूप कसे लिहाल? त्याचे उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 50. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावेन. प्रश्न क्रमांक 51 व 52 साठी सूचना. खालील आकृत्यांचा त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 51 प्रश्नाकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय 3 ची आकृती. प्रश्न क्रमांक 52 प्रश्नाकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय 2 ची आकृती. प्रश्न क्रमांक 53 व 54 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 53 आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 ची प्रश्नाकृती आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ची आकृती. प्रश्न क्रमांक 55 व 56 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 55 ची प्रश्नाकृती पहा.
आणि त्याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 ची आकृती. प्रश्न क्रमांक 56, त्याचे उत्तर आहे पर्याय 3 ची आकृती. प्रश्न क्रमांक 57, वरील अक्षरमालेतील डावीकडून 7वे अक्षर आणि उजवीकडून 8वे अक्षर यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांच्या संख्येच्या निमपट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील? त्याचे उत्तर आहे पर्याय 3 LR. प्रश्न क्रमांक 58, 23, 27, 33, 38, 45, 90, 91 या संख्या मालिकेतील किती संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल? त्याचे उत्तर आहे पर्याय 4 4. 4 संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. प्रश्न क्रमांक 59, ज्ञानेश्वर, उदय, कृष्ण, पर्वत, पलंग, ऑगस्ट, श्रेणी वरील शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय 2 6. प्रश्न क्रमांक 60, सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय 3 श्रावण. प्रश्न क्रमांक 61 ते 65 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 61 मधील गटात न बसणारे पद आहे पर्याय 4 484. प्रश्न क्रमांक 62, त्या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 57, 55, 91, 45 आणि गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 1 57, कारण बाकी संख्या या त्रिकोणी संख्या आहेत. 57 ही त्रिकोणी संख्या नाही. प्रश्न क्रमांक 63, कोबी, वांगी, मेथी आणि शेपू गटात न बसणारे पद आहे पर्याय 2 वांगी, कारण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या पालेभाज्या आहेत. वांगी हे फळभाजी आहे. प्रश्न क्रमांक 64, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65, त्याचे उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 66 व 67 साठी सूचना. खालील संख्यांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 66, 4, 6, 10, 14 प्रश्नचिन्ह 26, 34 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येणार आहे पर्याय 4 ची संख्या 22. प्रश्न क्रमांक 67, त्याचे उत्तर आहे पर्याय 3 42. प्रश्नचिन्हाच्या जागी 42 ही संख्या येईल. प्रश्न क्रमांक 68, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय 4 4 ने जास्त. चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे. प्रश्न क्रमांक 69, खालील संख्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न क्रमांक 70, खालील चिन्हांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट पर्यायातून निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71, खालील आकृत्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. त्या ठिकाणी प्रश्नाकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय 2 ची आकृती. प्रश्न क्रमांक 72, अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 45 वर्षे आहे. अहमदचे आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त असल्यास अहमदचे आजचे वय किती? त्याचे उत्तर आहे पर्याय 3 16 वर्षे. प्रश्न क्रमांक 73, स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 रुपये व 5 रुपये जास्त आहेत. त्यात सर्वात कमी रक्कम कोणाकडे असेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम. प्रश्न क्रमांक 74, फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हटले, आंब्याला संत्र म्हटले आणि संत्र्याला सफरचंद म्हटले तर आमरस कशापासून तयार कराल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत्रे. प्रश्न क्रमांक 75, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. सोबतच्या आकृतीत 8 त्रिकोण आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 ची तृतीय भाषा, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.